दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अहमदनगर असाच प्रकार अहमदनगरमध्ये देखील घडलेला आहे। रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय। जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलंय। दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्स कडून ते कसं मिळवलं गेलेलं आहे आपण पाहूयात। तर दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयातून तपासणी करावी लागते। तपासणी अहवाल शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो। त्यानंतर वेबसाईटवरून दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळतं। शासकीय रुग्णालयातून दिव्यांग अहवाल पाठवला जातो। वेबसाईटची लॉग इन आयडी पासवर्ड देखील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे असतो। 3 अपंग प्रमाणपत्र धारकांनी अहवाल वेबसाईटवर न देता प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय। तर राज्य शासनाला बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत तक्रार करूनही काही उपयोग होत नाहीये असं अनिल गोटे यांनी म्हटलंय। दिव्यांग प्रमाणपत्र 2 लाखात मिळत असल्याचाही आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी यावेळी केलाय। शेकडो कोटींचा हा घोटाळा असून सर्वाधिक बोगस अपंग प्रमाणपत्र सरकारी नोकरी आणि प्रवासाची सवलत मिळवून घेण्यासाठी होत असल्याचा आरोप देखील गोटे यांनी केलाय। दरम्यान सर्वाधिक बोगस प्रमाणपत्र शिक्षकांकडे असल्याचा देखील यावेळी गोटे यांनी आरोप केला। अमोल गोटे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी, आपण पाहूया। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचं प्रकरण सध्या खूप गाजत आहे आणि काही वर्षापूर्वी याच बोगस अपंग प्रमाणपत्रांवरती आवाज उठवण्याचं काम माजी आमदार अनिल गोटे यांनी केलं होतं। नेमकं ते प्रकरण काय होतं आणि ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र कशी काढली जातात याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दिव्यांग प्रमाणपत्र काढायला अशी काही कॅरेक्टरिस्टिक नाही आहे। काही लोक जेव्हाशी बोगस काढतात, काही लोक काय का कारण ऐकू येत नाही असं करतात। साधारणतः एका प्रमाणपत्राचे कमीत कमी 2 लाख रुपये तेव्हा घ्यायचे आणि अशी मी 1200 प्रमाणपत्र बोगस प्रमाणपत्र ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती आणि मी त्यांना सांगितलं होतं या सगळ्या याच्यामध्ये प्रमाणपत्र वाटप करण्यामध्ये कमीत कमी 12 ते 15 हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे। निश्चितच एक मोठं आर्थिक गणित या अपंग प्रमाणपत्रांमध्ये आहे आणि कुठेतरी सरकारचंच अभय या सर्व मंडळींना आहे असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।